खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने वधूवर परिचय मेळावा संपन्न। 600हून अधिक वधूवरांनी दिला परिचय। महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त खान्देश तेली समाज मंडळ तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील तेली समाजातील संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान राज्यातील मुलामुलींसाठी भव्य वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। आज दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते 5 दरम्यान कैलासवासी काशीराम ओका चौधरी, तोरखेडकर नगर, पाडवी, नूतन विद्यालय, स्टेशन रोड, धुळे येथे सदर हा कार्यक्रम घेण्यात आला। मेळाव्याला अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा वधूवर परिचय पुस्तकाचे प्रकाशन देखील या ठिकाणी करण्यात आले। तर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षण सभापती संदीप दत्तात्रय महाले हे होते। तर धुळे शहराचे आमदार अनुपभैया अग्रवाल, माजी ग्रामीण आमदार कुणाल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। तर संपूर्ण मेळाव्याला संपूर्ण सौजन्य देणारे समाजरत्न विनोद राजू चौधरी यांचा विशेष सत्कार या ठिकाणी करण्यात आला। धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील, अंमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी, धुळे ग्रामीणचे आमदार राम बधाने, माजी नगरसेवक सुनील महाले यांच्या हस्ते या वधूवर परिचय मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले। तर मेळाव्यास भाजपचे महामंत्री विजय चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, माजी महापौर भगवान करंकाळ, नगरसेवक नरेश चौधरी, युवराज करंकाळ, माजी महापौर कल्पना महाले, जयश्री आयरराव, प्रतिभा चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या मायाताई चौधरी, गुरु शिष्य स्मारक समितीचे अध्यक्ष गुड्डूभाऊ आयरराव, माजी स्थायी समिती सभापती सतीश महाले, राजू नाना महाले, रस्ता परिवहन अधिकारी चारुदत्त व्यवहारे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधरी, अक्कलकुवा बाजार समितीचे संचालक दिलीप शंकर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते बबन बापू थोरात, तेली समाजाचे सचिव युवराज महादू चौधरी, रामेश्वर चौधरी, माजी नगरसेवक भैया पैलवान, महिला मंडळाचे अध्यक्षा सुमन महाले, कविता आयरराव, युवक मंडळ अध्यक्ष मिलिंद चौधरी यांच्यासोबत तेली समाजातील खानदेशातून अनेक मान्यवर या ठिकाणी मेळाव्यास उपस्थित होते। तर मेळाव्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यामधून शेकडो वधूवर व त्यांचे पालक या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळी संपूर्ण वधूवर यांची माहिती असलेले सुबक व आकर्षक अशी सोयरीक 2025 या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आले। मेळाव्यात चहा, पाणी, नाश्ता व जेवणाची मोफत व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती। तर संपूर्ण राज्यभर या ठिकाणी तर यावेळी चहाची व्यवस्था या ठिकाणी मंडळाचे तथा माजी नगरसेवक नरेश नाना चौधरी यांच्या वतीने करण्यात आली होती। तर या प्रसंगी या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते। मोठ्या संख्येने समाज बांधवांनी रक्तदान देखील केले। या कार्यक्रमासाठी धुळे शहर, तालुका, जिल्हा व परिसरातील सर्व समाजसेवक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर खान्देश तेली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रवींद्र जयराम चौधरी, कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी, धुळे शहर अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी, जळगाव जिल्हा अध्यक्ष सोनू भटू चौधरी, जळगाव जिल्हा सचिव प्रशांत रामदास चौधरी, धुळे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी, धुळे शहर सचिव किशोर पुंडलिक चौधरी, उपाध्यक्ष चंद्रकांत श्रीराम चौधरी, कार्याध्यक्ष अमोल हिरामन चौधरी यांच्यासह मंडळाच्या खानदेशातील सर्व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। तर मोठ्या संख्येने, शेकडोंच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होता। वतीने दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या मेळाव्यामध्ये 403 मुले आणि 991 मुलं असे साधारणतः जवळजवळ 1400 वधूवरांनी नावनोंदणी केली आणि त्या सर्वांचा परिचय आज या ठिकाणी होत आहे। आजच्या या मेळाव्यासाठी विनोद मंडप डेकोरेटरचे संचालक मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद भाऊ राजू चौधरी यांनी संपूर्ण सौजन्य दिलं। तसेच चहाचं सौजन्य माजी नगरसेवक नरेश आप्पा चौधरी यांनी दिलं। हा मेळावा माजी शिक्षण सभापती संदीप तात्या महाले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे। यामध्ये महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यामधून आलेले शेकडो वरवधू आणि पालक एकमेकांचा परिचय करून घेत आहेत। दरवर्षाचा अनुभव पाहता जवळजवळ 400 ते 450 लग्न या मेळाव्यामध्ये जुळतात, असा आमचा अनुभव यावर्षी देखील ही संख्या आम्ही पार करू अशी आम्हाला अपेक्षा आहे। या मेळाव्यासाठी संपूर्ण खानदेशातून अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यामध्ये धुळे शहराचे लोकप्रिय आमदार धर्मयोद्धा अनुपभैया अग्रवाल, धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल बाबा पाटील, महापालिकेच्या माजी महापौर
कल्पना काकू महाले, जयश्रीताई आहिरराव, प्रतिभाताई चौधरी, त्याचप्रमाणे अनेक मान्यवर धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित होते। सर्वांच्या या उपस्थितीबद्दल मी सर्वांचे आपल्या माध्यमातून आभार मानतो आणि सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल पुन्हा आभार मानून दरवर्षीप्रमाणे पुढचा मेळावा हा 22 नोव्हेंबर 2026 रोजी याच ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। दरवर्षी जसं सहकार्य करतात तसंच सहकार्य पुढील वर्षी देखील सर्वांनी करावं असं आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो।